संगीत सम्राट, संगीत सम्राट। नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरी को पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, तथास्तू आणि मुथूट फायनान्स। आपण सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं। आपले कॅप्टन सज्ज आहेत, त्यांच्या टीम्स मैदानात उतरायला तयार आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। संगीत सम्राट, मित्रांनो, हा आठवडा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल आहे। या सणांचा उत्साह आणि ऊर्जा घेऊनच आपण आज आपला एपिसोड सुरू करतोय, पण त्याआधी मी एका स्पेशल गेस्टना बोलवणार आहे आणि आज जी गेस्ट इथे आली आहे तिने आपल्यासाठी ट्रक भर काहीतरी आणलंय। ते काय आहे ते आपण थेट तिलाच विचारूयात। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात क्रांती रेडकर हिचं। संगीत सम्राट, संगीत सम्राट, संगीत सम्राट। क्रांतीताई, तुझं संगीत सम्राटच्या मंचावर पुन्हा एकदा मनापासून स्वागत। थँक्यू सो मच प्रियांका। मला असं वाटतं की मी ह्या सेटपासून कधी दूर गेलेच नव्हते। मी सगळे एपिसोड्स घरी राहून बघते आणि आदर्श आणि आदर्शची अख्खी फॅमिली मला इतकी जवळची आहे की हां, आज काय झालं रे सेटवर, अच्छा कसं झालं, अच्छा कोण कसं गायलं, अरे ती सॉलिड गाते, अशी आमची चर्चा आजही असते। अच्छा, म्हणजे बाकी रोजच्या मला- एपिसोडचे अपडेट्स तुला मिळतात असं आहे? ऑफकोर्स सगळं माझ्याकडे अपडेट्स असतात। क्रांतीताई, तुझा 24 ऑगस्टला ट्रकभर स्वप्न हा सिनेमा रिलीज होतोय आणि त्याच्याविषयी आम्हाला खूप जाणून घ्यायचं आहे, खूप तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत। Thank you. थँक्यू। संगीत सम्राट, संगीत सम्राट। तर मित्रांनो, मागच्या आठवड्यात चारही टीम्समध्ये पुन्हा एकदा जोरदार स्पर्धा रंगली आणि ज्या टीमचा आवाज लागला खडा तीच टीम जिंकली, म्हणजे लयदार मराठवाडा। अभिजित, थोडं मी ट्राय केलं। अभिजित, विनिंग कॅप्टनला आपल्याकडे ऍडव्हान्टेज मिळतो की तू चूज करू शकतोस तुला कुठल्या टीम बरोबर लढायचंय। सो तुझा निर्णय काय आहे? ते सगळ्याच टीम बरोबर मी लढू शकतो, काही टेन्शन नाही, पण एकाच टीम बरोबर लढायचं असल्यामुळे मी ठीक आहे, म्हणजे जुईली ठीक आहे, काय टेन्शन नाही, जुईली तर ठीक आहे, म्हणजे तू कमी स्वतः- फरकानं हरतील पण ठीक आहे, म्हणजे नाही, तू स्वतः हारण्याची संधी स्वतःवर ओढून घेतोय नाही, ठीक आहे, बघू ना आपण कसं ते। तर मला असं वाटतं आता सुरांच्या महायुद्धाला आपण लगेच सुरुवात करूयात आणि आता सरळ जाणार आहे मी अभिजितकडे। आज क्रांती आहे त्यामुळं शेर तर मी ऐकवणारच आहे, पण शेर मधली पहिली लाईन तिच्यासाठी आहे आणि दुसरी लाईन माझ्या कंटेस्टंटसाठी आहे। क्रांती, तू मराठमोळी लावण्यवती आणि तुझी सोनसळी सुंदरता। क्रांती, तू मराठमोळी लावण्यवती, तुझी सोनसळी सुंदरता, जिचा आवाज म्हणजे अस्सल सोनं, जिचा आवाज म्हणजे अस्सल सोनं, ती लयदार मराठवाड्याची आमची दुहिता। क्या बात है, दुहितासाठी जोरदार टाळ्या।
सुंदर गायलीस दुहिता. आपण विचारूयात परीक्षकांना. आदर्श, दुहिता, तुझं खूप कौतुक की तू हे गाणं निवडलंस. थँक्यू दादा. कारण हे खूप चॅलेंजिंग गाणं आहे, अवघड गाणं आहे, जवळजवळचे सूर आहेत सगळं, आणि ते जर बरोबर नाही लागले तर आपल्याला अख्खं गाणं बेसूर वाटतं. आणि ती पूर्ण अख्खी फ्रेज पण ती, अरे अख्खी फ्रेजच बेसूर वाटायला लागते. तर काही काही तसं झालं, पण मी खरंच कौतुक करतो तुझं की तू हे गाणं निवडलंस आणि तू छान गाण्याचा प्रयत्न केलास. त्यामुळे अपसेट होऊ नकोस. तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. राहुल दादा. थोडीशी अनप्रिपेअर्ड होतीस असं वाटलं मला गाताना. एक ज्याला पूर्ण कमिट करणं म्हणतो ना आपण गाण्याला, तसं मला थोडंसं कमी वाटलं. तू नेहमी जे गातेस ना तसे जर ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स असते ना तर खूप जास्ती छान झालं असतं. पण तुझा अटेम्प्ट खूप छान होता. हां, ऑल द बेस्ट. आणि असेच चांगली चांगली गाणी आम्हाला ऐकव. थँक्यू दादा. ऑल द बेस्ट. क्रांतीताई. दुहिता, तू एवढं सुंदर गायलीस. मी एक ऑडियन्स म्हणून सांगते ना तुला, कारण की खूप ही दोघं खूप टेक्निकली बघतात प्रत्येक गोष्ट. एक प्लस पॉईंट सांगू, तू हे गाणं अटेम्प्ट केलंस आणि खूप चांगलं अटेम्प्ट केलंस. सो यू डिड अ फॅब्युलस जॉब. या यू आर व्हेरी गुड. मला तुझं गाणं खूप आवडलं. थँक्यू. मी विचारणारे जुईलीला. प्रियांका, मला असं वाटतं आज कोळी थीम आहे आपली. सो माझ्या टीमचंच नाव आहे स्वरमय कोकण, आणि माझ्याकडे कोकणातल्या मुली आणि मुलं आहेत. सो मी पहिल्यांदा त्यांनाच पाठवीन. सो कोकण कन्या, गो. वा. सागरात नेतो होळी आणतो मसोळी आम्ही गोळी आणतून जुळती आमची आभाळाशी नाती आम्ही गोळी. हे घराने साथ देतो मी तुला गंभीरतेची गाव गोड गोड गाडी सारी आगी नारी नारा नारा नाराम तराराम तरारा रारा 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 राराम तरा गम बनी झाली पम म गारा रारा राराम तरारा तरारा रारा 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 राराम तरा. होऊ शकते ना माझ्या तू येशील का, माझ्या वीरतेची राणी तू होशील का. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाही, आर संगतीनं तुझ्या मी येणार नाही, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाही. होऊ शकते ना माझ्या तू येशील का, माझ्या वीरतेची राणी तू होशील का. सारे
यू गर्ल्स आर माय फेवरेट. थँक्यू सो मच. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना, त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. राहुल दादा. मला एवढंच म्हणायचं की आत्तापर्यंतचा मला हा सगळ्यात तुमचा आवडलेला परफॉर्मन्स आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. अमेझिंग सिंक्रोनायझेशन, खूप छान सुरात सगळे गात होतात, खूप अप्रतिम हार्मनी होती. मला एस्पेशली कीबोर्ड खूप आवडला. मला प्रोग्रेशन्स खूप आवडली ती. व्हेरी नाईस. सागर, तू अतिशय सुंदर गायलास. थँक्यू सर. अप्रतिम गायलास. खूप छान. ऑल द बेस्ट. क्रांती. आउटस्टँडिंग यार, आउटस्टँडिंग. म्हणजे तुमचा जो सिंक्रो होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे एक्सप्रेशन्स. मला असं वाटतं जोपर्यंत आपण स्वतः एक्सप्रेस करून गात नाही तोपर्यंत, म्हणजे मी ॲज अन आर्टिस्ट बोलते इथे, तोपर्यंत ते समोरच्याच्या काळजाला भिडूच शकत नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही जो नखरा होता त्या गाण्यातला किंवा जिथे अदाकारी दाखवायची होती, ती अदाकारी मला ॲक्च्युली तुमच्या चेहऱ्यावर ॲज ॲक्टर्स दिसत होती आणि म्हणून ते सगळं बाहेर येत होतं त्याप्रमाणे. कमाल. थँक्यू. आदर्श. चासला कसलं भारी गायलं तुम्ही. मला लय आवडलं. मुळात गाणंच इतकं सुंदर आहे. मला खूप आवडतं गाणं. आणि मेन म्हणजे मधले जे फीलच होते जे ओरिजिनल गाण्यात नाही. माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय. त्या इतक्या बारीक बारीक जागा तुम्ही वर्क केल्या होत्या, त्या खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होत्या. आणि त्यामुळे मला हे व्हर्जनही जर रेकॉर्ड झालं असतं तर तेवढंच आवडलं असतं जेवढं ओरिजिनल मला आवडतं. आवाज वाढव कोकण कन्या. कोणाला मिळणार आहे तो बहुमूल्य गुण. तर हे सांगायला खरंच खूप मलाच वाईट वाटते की एकच पॉइंट आम्ही देणार आहोत आणि तो एक पॉइंट म्हणजे स्वरमय कोकण यांना मिळणार आहे. तुम्ही बसू शकता. आणि आता पुढच्या स्पर्धकाकडे जायच्या आधी मी जाणार आहे परीक्षकांकडे. काहीतरी सरप्राईज तुम्ही देणार आता मला या आठवड्यात, आणि ते काय आहे तुम्हीच सांगा आता मला. सॉलिड सरप्राईज आहे. सगळ्यांना खूप आनंद होणार आहे हे सरप्राईज बघून, आय एम शुअर. कारण हे सरप्राईज प्रत्येक टीमला मिळणार आहे. सो आदर्श, आपण दाखवायचं सरप्राईज का? मला वाटतं आपण दाखवूयाच. संगीत सम्राट. संगीत सम्राट. संगीत सम्राट. हे माझ्यासाठीच खूप मोठा सरप्राईज आहे. हे काय आहे तुम्हीच सांगा आता मला. हे तुमचे हुकमी एक्के असणार आहेत. अंजली, नचिकेत, मधुरा, कौस्तुभ, हे 4 प्रत्येक टीमसाठी एक गिफ्ट आहे. तुमची कॉम्पिटिशन अजून स्ट्रॉंग करण्याकरता एक लेवल अप परफॉर्मन्स अजून आम्ही घेऊन आलोय. हे तुमचे हुकमी एक्के असणार आहेत आणि ते एकमेकांसमोर येऊन लढतील आणि ते तुमच्या टीम करता पॉइंट्स मिळवतील. कॉम्पिटिशन अजून टफ होण्याकरता दिस इज अ गिफ्ट प्रत्येक टीम करता. तर आता हे सरप्राईज तुम्ही दिलंच आहे, तर आता आम्हाला हे सुद्धा सांगा की कुठला हुकमी एक्का कोणाच्या टीम मध्ये जाणार आहे. अंजली स्वरमय कोकणमध्ये जाईल. नचिकेत सावनीच्या टीममध्ये म्हणजेच नादमधुर सह्याद्रीमध्ये जाईल. मधुरा राहुलच्या टीम मध्ये म्हणजे सुरसाज विदर्भमध्ये जाणार आहे. आणि कौस्तुभ लयदार मराठवाडा. क्या बात है. आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत तुमचे परफॉर्मन्सेस इथे ऐकण्यासाठी, आणि मी तुम्हाला चौघांनाही तुमच्या टीम्समध्ये बसण्याची विनंती करते. थँक्यू. तर आता मी जाणार आहे अभिजितकडे. अभिजित, तुझ्या टीम मधून आता कोण येत आहे? मुद्दा आहे गुण मिळवायचा. मुद्दा आहे गुण मिळवायचा. आता घेऊन येतो माझ्या टीमसाठी गुण 2. आता माझ्याशिवाय येणार गुण. वा वा वा, शीघ्र करू. अभिजित, तुझं जोरदार टाइम स्वागत मी करते.
वेसावची पारू नेसली गो नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला न पारू आज दर्याचे पुंजेला सजलाय तुझे आनंद मनान झायलाय तुझा नखवा बघ कसा सजलाय तुझे आनंद मनान झायलाय आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला तुझे हातान भरीन हिरवा चुरा लग्नाचे दिसाला नवस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला नवस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला नवस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला वेसावची पारू नेसली ग वेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला न पारू दर्याचे पूजेला 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 हैया थँक्यू 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 क्या बात है अभिजित, सुपर परफॉर्मन्स. आपण विचारूयात परीक्षकांना. आदर्श, क्या बात है अभिजित. सुरुवातच इतकी छान केली तू ॲडलिबने. ज्या काही जागा सगळ्या त्या तुझ्या होत्या. तू नेहमीच छानच गातोस आणि कुठलंही गाणं कुठल्याही गायकाचं असलो ते तू तुझं करतोस आणि गातोस नेहमी. तर मला ते खूप छान वाटतं तुझं. अभिजित, मजा आली. थँक्यू भाई. थँक्यू सर थँक्यू धमाल. थँक्यू. क्रांतीताई. म्हणजे लिटरली तुला सांगू शब्दात तर आता मला इथे एक 50 डान्सर्स त्याच्या बरोबर नाचतायत असा फील आला. आणि ह्या एका सिंगल आवाजातून हा फील आणणं ही त्या कलाकाराची ताकद असते. माझ्यासाठी आता मी अभिजित कोसंबी लाईव्ह इन कॉन्सर्ट होते. सो गॉड ब्लेस यू अभिजित. Thank you. यू आर ऑलवेज गुड. Thank you, thank you, thank you. ऑलवेज गुड. Thank you. सुपर. राहुल दादा. खूप तुझ्याविषयी सगळे चांगलं बोललेले आहेत. मलाही खूप आवडलं. मी सुरुवातीलाच म्हणालो ना की मी तुझ्या आवाजाचा फॅन आहे आधीपासून. मला फक्त एकच गोष्ट सांगायची, तुला गाण्यात यायला थोडासा वेळ लागला. तू एक्साइटमेंटमध्ये गात होतास. अदरवाईज इन्स्पायर्ड परफॉर्मन्स होता एकदम.
ते मलाही जाणवत होते अगदी. हा? हो मलाही जाणवत. सो व्हेरी गुड. आणि तू असाच गात राहा. हां, आय लव्ह यू. थँक्यू थँक्यू. अभिजित, मी तुला बसायची विनंती करते, कारण आता आपण जुईलीला इथे बोलवणार आहोत. आय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, तिला जंजीरा दाखवाल का, ओ नाक बहा बोटीनं फिरवाल का, ओ नाक बहा बोटीनं फिरवाल का. आय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, तिला जंजीरा दाखवाल का, ओ नाक बहा बोटीनं फिरवाल का, ओ नाक बहा बोटीनं फिरवाल का. नको मुंबई नको पुणा, आव नको नको मन गोवा, किल्ला कुलाब मला खंदेरी उंदेरी जावा. ए नको मुंबई नको पुणा, आव नको नको मन गोवा, किल्ला कुलाब मला खंदेरी उंदेरी जावा. दावा शेवा खारी लेनी खारापुरी, दावा शेवा खारी लेनी खारापुरी, शिवदर्शन घडवाल का, ओ नाक बहा बोटीनं फिरवाल का, ओ नाक बहा बोटीनं फिरवाल का. मी सोनी तुमची सोनी, मला प्रेमानं म्हणता हो राणी, डोळ्यानं पाहून द्या समुद्राचं ते पाणी. मी सोनी तुमची सोनी, मला प्रेमानं म्हणता हो राणी, डोळ्यानं पाहून द्या समुद्राचं ते पाणी. सांगा जाणार कवा, मला नेणार कवा, सांगा जाणार कवा, मला नेणार कवा, आता तारीख ठरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. आय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, तिला जंजीरा दाखवाल का, ओ नाकवा, या नाकवा, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. सुपर. आपण विचारूयात परीक्षकांना. क्रांतीताई, जुईली, क्या बात है यार. म्हणजे माझी नजर तुझ्यावरून हटत नव्हती आणि प्रत्येक वाक्यात तुझी जी गिव्ह अँड टेक होती ऑडियन्स बरोबर ती कमालीची होती. आणि तो जो आवाज तू लावलेलास आणि त्याच्यात जो ठसका होता तो इतका कमालीचा होता की म्हणजे मला लिटरली असे मी ट्रान्सपोर्ट झालेले कुठेतरी दुसरीकडे. सो आय लव्ह यू. यू आर सुपर. आय एम ग्लॅड. सुपर डार्लिंग. सुपर. आदर्श, मला सगळ्यात आवडलं काय, नको मुंबई नको पुणा आणि नको नको मला गोवा. मग याला काहीतरी केलं तू याला. हा, असं कसं? आणि अभिजित तिथे खुश होत होता मनातल्या मनात. त्यांनी डायरेक्ट केलं त्यांनी. त्याच्या ड्रेस अभिजित, तुझ्या ड्रेसचा उपयोग झालाय. तो मला तिकडनं टशन देत असतो ना, त्यामुळे मी त्याच्याकडे गेले. मी तो सोनी तुमची सोनीला. त्या सगळ्या गोष्टी तू गाणं जगलीस आणि हे खूप महत्वाचं असतं. रेश्माला मी खूप वेळा लाईव्ह गाताना पाहिलेलं आहे. तिच्या आवाजातला जो ठसका आहे, जो पॉवर आहे, तू त्याला मॅच करण्याचा प्रयत्न केलास की ते गाणं तसं साऊंड व्हावं आणि तेवढं रॉ साऊंड व्हावं. आणि ते तू केलंस, हे मला खूप आवडलं. आणि तू तुझं गाणं करून गायलीस, हे मला जास्त आवडलं. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. राहुल दादा, अप्रतिम गायलीस तू जुईली. थँक्यू दादा. इट वॉज अन ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स.
आणि ऑफकोर्स युअर अ रॉक स्टार, त्याच्यामुळे खूप छान. ऑल द बेस्ट. क्या बात है. आणि आता मी आपल्या संगीत सम्राटच्या अन्नू मलिकना इथे विनंती करते की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. कॅप्टनचा परफॉर्मन्स होता, त्यामुळे स्पर्धा ही 2 गुणांसाठी होती आणि दोघंही लढले आहेत इथे. तर आता प्लीज तुम्ही तुमचा निकाल जाहीर करावा. मी आता एकच गोष्ट आधी इथे स्पष्ट करतो की आपण इतके एपिसोड झालेत आता, आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक कॅप्टन अतिशय इन्स्पायरिंग परफॉर्मन्स देतो, तसा आज दोघांनीही दिलाय. पण आता आमच्यावरती जबाबदारी खूप जास्ती आहे. आम्हाला आता इथून पुढे 1 लेवल अप मार्क द्यायचे आहेत, त्याच्यामुळे कुणाला तरी एकालाच आम्हाला 2 मार्क द्यायला लागणार आहेत. सो मला असं वाटतं की प्युअरली बेस्ड ऑन टुडेज परफॉर्मन्स हे 2 मार्क स्वरमय कोकणला जातात. अभिजित, आता तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? आता माझ्या टीम मधून ज्याच्या नावातच आहे गायक, पण त्याच्या गायकीची पण वाढ झाली आहे, त्यामुळे तो खऱ्या अर्थानं गायकवाड आहे. कौस्तुभ. वा अभिजित, वा अभिजित, क्या क्या बात, बात आहे अभिजित. कौस्तुभ, क्या बात है. दाखव तुझा आता एक्का. मार चौका. आणि आता आपण पहिल्या हुकमी एक्क्याचा परफॉर्मन्स बघणार आहोत, तेव्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कौस्तुभ, विश यू ऑल द बेस्ट. कोल्यांच्या दुनियेचा फार बिगिन बिगिन चल किनारी जाऊ दर्याच्या पुंजेला. हात जुरून नारळ सोन्याचा देऊया दर्याला. आयलाय गो सन आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना. कोल्यांच्या दुनियेचा सन आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना. कोल्यांच्या दुनियेचा सण आयलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना. कोल्यांच्या दुनियेचा. सुंदर गायलास कौस्तुभ. आपण विचारूयात परीक्षकांना. राहुल दादा, छान गायलास तू, मला आवडलं. थोडीशी अजून एनर्जी मला आवडली असती, पण ओव्हरऑल परफॉर्मन्स व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. आदर्श, तो लहान असल्यापासून त्याला ऐकतोय मी. ते गाणं खूप प्रसन्न गाणं आहे आणि तू ते पुरेपूर त्या गाण्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलास आणि मला ते खूप जास्त आवडलं. थँक्यू. क्रांतीताई. कौस्तुभ, तुला ना तुझा एक स्वतःचा आवाज आहे आणि त्या आवाजाची एक पेक्युलॅरिटी आहे.
की हा कौस्तुभ गायकवाडचा आवाज आहे आणि हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी हा कुठला तरी हिरो गात होता असं नव्हतं, माझ्यासाठी कोळी गात होता हे गाणं आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. सो गॉड ब्लेस यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता येणारे दुसरा हुकमी एक्का, तोपर्यंत मी तुला बसायची विनंती करते. सो अंजली, स्वागत आहे तुझं या मंचावर. अंजलीसाठी जोरदार टाळ्या. जावया घरा, चल जावया घरा. खूप गोड गायलीस अंजली. थँक्यू. आणि तुला माहितीये माझ्या नवऱ्याचा नाव सारंग आहे आणि मी त्याला कायम माझ्या सारंगा राजा असं करून मी त्याला हाका मारत असते. त्यामुळे मला परत तू ती आठवण करून दिलीस. त्यामुळे हे माझं खूप जवळचं गाणं आहे. सो थँक्यू सो मच तू हे गाणं गायलीस. थँक्यू. आदर्श, योगायोग आज छान आहे की क्रांतीजी पण आज आहेत आणि तुझं गाणं ऐकतात आणि त्यांना इतका आनंद झाला. अरे माझी धाकड गर्ल असं त्या म्हणाल्या आणि मला अरे हो आम्ही त्यांना धाकड गर्ल्स म्हणायचो, ही आणि तिची बहीण नंदिनीला. तर ते सगळे दिवस तुझं गाणं तुम्ही दोघे कसं परफॉर्म करायचे ते सगळं आठवलं आणि मी खरं तर हेडफोन लावला की तुझं छान गाणं ऐकण्यासाठी. आणि मी आणि राहुल दादा आमच्या दोघांचे असं बघून वाटलं क्या बात आहे, क्या बात आहे असं चाललं होतं. तू खूप छान गातेस, तू असंच टिकून ठेव आणि तुझं आम्ही ऑलरेडी म्हटलेलं की तुझं खूप नाव हो एवढीच आम्ही प्रार्थना करतो. असंच गात राहा, मजा येईल तुला अजून ऐकायला पुढे पुढे. राहुल दादा, तुझ्याविषयी मी खूप ऐकलंय आणि तुझं रेकॉर्डिंग पण बघितलं होतं आणि ते बघून मी चाट पडलो होतो. थँक्यू. पण रेकॉर्डिंग ऐकणं आणि लाईव्ह ऐकणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो आणि खरोखर तुला देवाची देणगी आहे. तुझा इतका खरोखर मधाळ जसं म्हणतो ना आपण असा आवाज आहे तुझा. त्या आवाजाचं ना कायम एक गारूड जसं लागतं ना तसं मी तो आवाज ऐकल्या माझे डोळे बंद झाले की इतकं सुंदर आवाज आहे आणि तू तुला काही करायला लागत नाही एक्सप्रेस करायला. तुझ्या आवाजामध्येच ती मजा आहे. तुला खूप खूप आशीर्वाद आणि गॉड ब्लेस यू. खूप मोठी हो. थँक्यू सर. थँक्यू. क्रांतीताई, अंजली, खरंच तू माझी धाकड गर्ल आहेस
आणि तू आणि नंदिनी दोघी माझ्या कायम फेवरेट होत्या संगीत सम्राट सीझन 1 मध्ये. त्यानंतर ते तर तू जिंकलीसच. झी सारेगामापा हिंदी तू जिंकलीस. माझं तर म्हणजे तू उठून येणार होती तेव्हाच माझं झालं, चला आता येत आहेत मॅडम. इतकी सुंदर गातेस तू. अगं काय बोलू मी तुझ्याबद्दल. आय लव्ह यू सो मच. गॉड ब्लेस. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि आता निकालासाठी मी बोलवणार आहे कौस्तुभला इथे मंचावर. कुठल्या हुकमी एक्क्याला मिळणारे तो एक गुण? हे हुकमी एक्के आहेत आणि एक्के म्हटलंय त्याप्रमाणेच त्यांनी दोघांनीही गाणं गायलेलं आहे. त्यामुळे दोन्हीही टीम्सना 1-1 पॉइंट्स मिळत आहेत. तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही Thank दोघेही you. बसू शकता. पुढच्या स्पर्धकाकडे जायच्या आधी मी जाणार आहे आता क्रांतीताईकडे. क्रांतीताई, तुला ही सगळी ऊर्जा, हा मंच आणि इथला स्पर्धेचा माहोल, मजा मस्तीचा माहोल हा नवीन वाटतोय का तुझ्या परत जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय? संगीत सम्राटचा मी भाग होते असं मी कधीच म्हणणार नाही. मी त्याचा भाग आहे आणि नेहमीच राहीन, कारण की ह्या शोवर माझं प्रचंड प्रेम आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही त्या सगळ्या आठवणी आज जाग्या केल्या आणि आपली मजा, आपण जी धमाल केली, त्या सगळ्या गोष्टी माझ्याही डोळ्यासमोरून गेल्या. आणि आम्ही तुमच्यासाठी एक गोड सरप्राईज आणलेलं आहे, तर ते बघूया आपण काय. ओके. मल्लिका एंटरटेनमेंट क्रांती रेडकर. ओह माय गॉड. देखा हमारे शो में ऐसा है. 35 dirham मला serba honda la gababi. ओह हाउ इंटेलिजेंट. अल्लाह मिनिएचर. मुझे अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. इन्होंने बहुत अच्छा गाया है. मैं सोच रही हूँ ईशा और आहाना को भी सिखा दूँ. हाय, व्हाट्स योर नेम? वैष्णवी. वैशाली काय नाव आहे? वैष्णवी जोशी. वैष्णवी नाहीये, वैशाली जोशी आहे. नाही, वैष्णवी. मी चेक करत होते की आदर्श व्यवस्थित तिचं नाव ऐकतोय की नाही, तर त्यांनी ऐकलंय व्यवस्थित. नाव आय कॅन गो अहेड. ओके. सो वैशाली. वैष्णवी. Baby, break it on! मैं थक गई. क्या बात है. सुपर. Oh my God. Oh my God. Thank you. क्रांतीताई, तुला कसं वाटतंय हे बघून? खूप खूप बरं वाटतंय. मी एक छोटीशी माझी एक ह्या शो बद्दलची अटॅचमेंट सांगू इच्छिते. खरं तर माझा आणि म्युझिकचा तसा काही संबंध नाहीये. मी इथे ॲज अन ॲक्टर जज होते. गेल्या वर्षी ना ह्या शोच्या दरम्यान माझ्या आयुष्यात एक खूप मोठी ट्रॅजेडी झाली. आय लॉस्ट माय नेफ्यू. माझा भाचा एक्सपायर झालेला आणि मी ह्या सेटवर होते. त्यावेळेला जर हा शो माझ्या आयुष्यात नसता तर मी एवढी एकटी पडले असते त्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी. कुठेतरी ह्या शोचा एवढा मोठा वाटा माझ्या आयुष्यात आहे की त्या प्रत्येक क्षणाला जेव्हा मी त्याच्याशिवाय नसायचे, मी इथे असायचे आणि ही जी माझी इकडची फॅमिली आहे त्यांनी कंटिन्युअस माझ्या चेहऱ्यावर, आता तू ऑडिओ व्हिज्युअल बघितलं, त्या 2 महिन्यातल्या जर त्या रिॲक्शन्स असू शकतात तर तू इमॅजिन करू शकते हा शो तुमच्यासाठी काय करू शकतो. खरंय. मी आता जाणार आहे अभिजितकडे. अभिजित, लयदार मराठवाड्यामधून आता कोण येणार आहे? गण असो वा गवळण, पोवाडा असो वा छक्कड. गण असो वा गवळण, पोवाडा असो वा छक्कड, हा बँड म्हणजे नादखुळा यांचा परफॉर्मन्स होणार फक्कड. वा. फोक रिवायवल. फोक रिवायवलचं जोरदार टाइमनी स्वागत करूयात. एक विराई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी.
विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी खोलावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी खोलावरी कोल्याचा धंदा है जीवा उधारी हो कोल्याचा धंदा है जीवा उधारी कोल्याचा धंदा है जीवा उधारी कोल्याचा धंदा है जीवा उधारी पाठीशी उभी है एक विराई हो पाठीशी उभी है एक विराई पाठीशी उभी है एक विराई पाठीशी उभी है एक विराई त्यांनी माझा केलाय पारांडोलीला विचित्र सुटलाय बांधली मारा सुटला वादली वारा सुटला वादली वारा सुटला वादली वारा सुटला वादली वारा नाव वल्लभ जो मान जरा नाव वल्लभ जो मान जरा चल गाठू किनारा रे चल गाठू किनारा रे सुटला वादली वारा सुटला वादली वारा वल्लव रे नकवा वल्लव 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 वादला सोमाराने तो पावसाच्या धारा वादला सोमाराने तो पावसाच्या धारा तुफानी दर्या लाटांचा मारा तुफानी दर्या लाटांचा मारा कोणी नाही कोणाच्या धमकीस भिनारा कोणी नाही कोणाच्या धमकीस भिनारा दर्यावरी आमचे डोळेवरी घेऊन माशाच्या डोईना आम्ही आहोत जातीचे कोली आम्ही आहोत जातीचे कोली वल्लव रे नकवा वल्लव 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 क्या बात है. जसा ॲक्वागार्ड आहे पाण्याचा डॉक्टर तसेच आपले जजेस आहेत सुरांचे एक्सपर्ट्स. आपण त्यांनाच विचारूयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. तुमच्या स्टाईलचं गाणं होतं, तुमच्यासाठी अवघड नव्हतं, छान केलं, अजून छान होऊ शकलं असतं. बाकी रिदमिक आणि एनर्जी वाईज कडक गाणं होतं. ऑल द बेस्ट. राहुल दादा, तुमची नाव सुरुवातीला थोडीशी डगमग अशी होती, पण त्याच्यानंतर तुम्ही खूप दुसऱ्या गाण्यामध्ये मला असं वाटलं की खूप तुमचं छान सिंक्रोनायझेशन होतं, पिचिंगला पण खूप छान होतं. पण मला आज बरं काय वाटलं माहिती आहे का की मित्र, आज मला तुझा आवाज ऐकू आला. अनिल, तू खूप छान गायलास. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की तुम्ही ॲज अ ग्रुप पण एकत्र प्रत्येक जण जरा जास्ती रामानंदपेक्षा हे उचलताय, काय म्हणतात त्याला, भाग तुम्ही घेताय, ते दिसतंय आणि ते खूप छान वाटतंय आम्हाला. ज्या थोड्याशा गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही नक्कीच काम कराल, मला नक्की आशा आहे. पण परफॉर्मन्स मला खूप आवडला. जुईली, तुझ्या टीम मधून आता कोण येणार आहे. या मुली आहेत छोट्या पण अख्ख्या महाराष्ट्राला मागच्या वेळेस नाचवलं होतं. सो अक्षय प्राप्ती. अक्षय आणि प्राप्तीचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. कामावर जायला उशीर झायला कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला हे बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला हे कामावर जायला उशीर झायला हे कामावर जायला
परफॉर्मन्स मस्त गायला दोघी. आपण विचारूयात राहुल दादा. खूपच सुंदर परफॉर्मन्स होता. तुम्ही परफॉर्म पण खूप छान केलं. तुम्ही खूप मनापासून गायलात, खूप एनर्जीने गायलात, खूप एक्सप्रेसिव्ह गायलात. अजून काय सांगू मी. ॲब्सल्युटली वंडरफुल परफॉर्मन्स. व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट. आदर्श. लय भारी परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. माझे वडील आणि माझे काका ज्यावेळेस हे दोघे जण एकत्र येऊन स्टेजवर गातात ना, त्यावेळेस अशी धमाल करतात ते दोघे. आणि मला त्यांचीही आठवण आली आज. तर मला खूप आवडेल तुम्ही अजून छान छान गाणी, अशीच गाणी तुम्ही गात राहा. खूप छान गाताय, खूप मजा येते. जसं चाललंय, जितकं तुम्ही प्रयत्न करताय ते तसंच ठेवा, कारण तुम्ही खूप बरोबर चालला आहात. आता मजा करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. क्रांतीताई. अक्षया आणि प्राप्ती ह्या अख्ख्या गाण्यामध्ये तुमच्या कॅप्टनचा किती हात होता. पूर्ण हात. है ना. ते दिसत होतं, एव्हिडेंटली दिसत होतं की एक बच्चो जाओ आणि काबू में कर लो सब कुछ. म्हणजे बारीक 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 एक्सप्रेशन्स त्यांच्याकडून करून घेतलेत आणि ते करून घेतलेले कळत होते. सो तुझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि खूप सुंदर एक्सप्रेशन्स आणि खूप मजा आणली. आणि हे गाणंच इतकं उडतं आहे की ते डायरेक्ट तुम्हाला थिरकायलाच लावतं आणि त्याच्यात तुम्हा दोघींचे आवाज ह्याला अगदी सूट झाले आणि कमाल केलीत तुम्ही. गॉड ब्लेस. व्हेरी नाईस. आणि अशा प्रकारे आता वेळ झाली आहे निकालाची. तर मी फोक रिवायवल मधून अनिलला बोलवणार आहे. स्वरमय कोकण मधून अक्षय आणि प्राप्ती आणि लयदार मराठवाड्यामधून फोक रिवायवल. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण. प्रॉब्लेम आहे, कोणाला द्यायचा एक गुण. 1-2 परफॉर्मन्स मध्ये अक्षय आणि प्राप्ती टॉप गिअर मध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे माझा गुण जातो स्वरमय कोकणला. लयदार मराठवाड्यालाही 1 पॉइंट. मला क्रांतीजींना एक रिक्वेस्ट करायची आहे. सोनालीजींच्या आवाजात त्यांना एकदा कॉंग्रॅच्युलेट करा. त्यांना दोन्ही टीम्सना ते प्रोत्साहन मिळायला पाहिजे. एक थोडंसं. आणि मग नंतर माधुरी दीक्षित आणि मग हेमा मालिनी. मस्त गायलात तुम्ही दोघीही. आणि तुझं नाव काय रे. माझं नाव अनिल. हा, अनिल घोगरे. अनिल, छान झाला तुझा पण परफॉर्मन्स, मला आवडलाय. थँक्यू. आणि तुम्ही दोघी सुद्धा म्हणजे खरंच मला ना इथे बसून रिक्षात बसल्याचा फील आला. आता हेमा मालिनी. नहीं, अब थक चुकी हूँ, हर बार वही नहीं कर सकते. चलो भी आगे बढ़ते हैं. माधुरी दीक्षित सारखं हसायचं. अय्या. क्या बात है. टू गुड. पुढच्या स्पर्धकाला बोलवण्याआधी मी जाणार आहे आता परत क्रांतीताईकडे. क्रांतीताई, तुझा नवीन सिनेमा येतोय ट्रकभर स्वप्न. तर प्लीज त्या सिनेमाविषयी आम्हाला काहीतरी सांगशील. ही जी फिल्म आहे अतिशय सामान्य लोकांबद्दल आहे. प्रत्येक माणसाची काहीतरी स्वप्न असतात. प्रत्येक माणसाचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं स्वप्न हे असतं की माझ्या डोक्यावर मुंबई सारख्या शहरात एक छप्पर असावं. असंच काहीसं एक स्वप्न आहे ह्या फॅमिलीचं. आणि त्या लोकांची खूप लहान खोली असते आणि त्यांचं एकच स्वप्न असतं की त्यांना एक छोटा पोटमाळा वर काढायचा असतो. अच्छा. आणि त्या पोटमाळ्यासाठी ती अख्खी फॅमिली काय काय करते आणि तो पोटमाळा बनतो का नाही बनत. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात पण माझं जे स्वप्न होतं ते एक घर स्वतःचं असावं जे आज आहे. आणि त्या स्वप्नाची पूर्तता झाल्यावरचा जो आनंद आहे ना तो खरंच म्हणजे आपण म्हणतो ना गगनचुंबीच असतो. आणि ह्या सिनेमामध्ये माझ्याबरोबर मकरंद सरांनी काम केलंय. मकरंद देशपांडे.
आणि त्याचबरोबर स्मिता तांबे, अदिती पोहणकर अशी सगळी कलाकार मंडळी आहेत. प्रमोद पवार यांनी ह्याचं दिग्दर्शन केलंय. सो प्लीज 24 ऑगस्ट इज द डेट. बघायला विसरू नका ट्रकभर स्वप्न. नक्कीच. मी सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या रसिकांना विनंती करते की हा सिनेमा तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पाहूया लयदार मराठवाडा आणि स्वरमय कोकण यांचा आजचा स्कोर बोर्ड कुठवर आला ते. लयदार मराठवाड्याला मिळालेले 2 गुण आणि स्वरमय कोकणला मिळाले आहेत 5 गुण. मी क्रांतीताईला विनंती करते की तिनं इथे मंचावर यावं. क्रांतीताई, ट्रकभर स्वप्न हा तुझा सिनेमा येत्या 24 ऑगस्टला रिलीज होतोय आणि मला असं वाटतं एकदम सामान्य माणसाच्या प्रॉब्लेम्सना, प्रश्नांना भिडणारा हा सिनेमा आहे. तर या सिनेमामधून तू प्रेक्षकांना काय सांगशील, अजून काय मिळणार आहे? हा सिनेमा प्रत्येकाने पाहावा आणि ह्या सिनेमातला गोडवा तुम्हाला नक्कीच आवडेल. पण ह्या सिनेमातला जी करुणा आहे ना, ती तुमच्या काळजाला नक्कीच चटका लावून जाईल असं मला वाटतं. तुला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. थँक्यू. सो इथे उपस्थित जे सगळे आहेत, संगीत सम्राटची संपूर्ण टीम, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हा शो असाच रॉक करत राहू दे आणि तुम्ही खूप मजा करा, खूप एन्जॉय करा. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. प्लेजर. आजच्यासारखंच उद्या पण असंच एक सुरांचं महायुद्ध इथे रंगणार आहे आणि ते रंगणार आहे नादमधुर सह्याद्री आणि सूरसाज विदर्भ यांच्यामध्ये. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, कोपॉट बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, तथास्तू आणि मुथूट फायनान्स.